भीक नको घेऊ, घेऊ घामाचे दाम. उठ किसान, घे मशाल, अन्यायाला जाळ खुशाल. उसाला, भाताला आणि इतर पिकांना मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी राजा त्रस्त झालेला होता. त्याचं दुःख समजावून घेणारा एकही संवेदनशील नेता नव्हता. शेतकऱ्यांची राजरोसपणे पिळवणूक होत होती. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांची होत असलेली ही पिळवणूक जवळून पाहिली, कारण ते स्वतः शेतकरी होते. राजू शेट्टी शरद जोशींच्या विचारांनी प्रभावित होऊन सरकार समोर भांडू लागले. हळूहळू शेतकरी संघटित होऊ लागला आणि शेतकऱ्यांना राजू शेट्टींचं खंबीर नेतृत्व मिळालं. आणि यातूनच हळूहळू स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला उसाचा 560 रुपये दर देणाऱ्या कारखानदारांना राजू शेट्टींनी 780 रुपये दर द्यायला भाग पाडलं. 2004 साली शेतकऱ्यांनी एक नोट आणि एक वोट या पद्धतीनं राजू शेट्टींना विधानसभेत पाठवलं. जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते देखील पार पाडेल. ऊस दरवाढीसाठी वर्षाला शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचं कारण कृषी मूल्य आयोग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च नीट काढत नाही. तो साखर कारखानदारांच्या सोयीनं काढतं. तो पॅटर्न शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवला जात नाही. याच्या पाठीमागे साखर सम्राटांचा आणि साखर सम्राटांच्या स्वार्थासाठी काम करणाऱ्या सरकारचा स्वार्थ आहे. म्हणून महायुती अथवा NDA ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी यासाठी एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं एक पद्धत ठरवली जाईल की जेणेकरून वर्षाला ऊसाच्या दरासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागणार नाही. वेळोवेळी राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनांमुळे ऊसाचा दर वाढतच गेला. त्यानंतर 2007 साली राजू शेट्टींनी मोठं दूध आंदोलन केलं. खासदार राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या अगोदर पाण्याच्या बाटलीचा दर होता 15 रुपये आणि दुधाचा दर होता लिटरला 12 रुपये. पण ज्यावेळी खासदार साहेबांनी दुधाचं आंदोलन केलं त्यावेळी ते 18 रुपये लिटर 6 फॅटला झालं आणि आता ते 6 फॅटला दर होतोय तो 28 रुपये दर झालेला आहे. दुधाचा दर आधी खूप कमी होता. खासदार राजू शेट्टींच्यामुळे आंदोलनामुळे त्यांच्या दुधाला दर जास्त मिळाला. तसेच आमच्या पोरांचे शिक्षण खर्च, वैयक्तिक खर्च, शाळेचा खर्च आम्ही या दुधातून करू शकलो. हे बघा, मी एक सामान्य कुटुंबातला सामान्य शेतकरी आहे. शेतीला हा जोडधंदा जनावरांचा असल्यामुळे सगळी लोक जनावर वाढवून शेती पण चांगली करतात. तसेच ज्यावेळी ऊस आंदोलन केलं, ऊसाला सुरुवातीला 700-800 देणारी म्हणणारी कारखानदार आज जवळजवळ 2,500-3 हजारापर्यंत गेल्यात. का गेल्यात तर कुणामुळे गेल्यात तर ते फक्त खासदार साहेबांच्यामुळे गेल्यात. आमचं गाव कोथळी गाव हे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध गाव. पण ज्यावेळी राजू शेट्टी याने दूध आंदोलन आणि ऊस आंदोलन चालू केलं त्यामुळे आमच्या गावातील भाजीपाला कमी होऊन दूध उत्पादन आणि ऊस उत्पादन वाढलं. आणि त्यामुळेच आज दुधाला किमान 45 रुपये दर आहे. त्यानंतर 2009 साली शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना एक वोट व एक नोट असं करून लोकसभेत पाठवलं. 2010 साली ऊसाचा दर 2000 रुपये असताना तोच दर 2011 साली साखर सम्राटांनी फक्त 1450 रुपये जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच मोठा असंतोष पसरला. यावेळी राजू शेट्टींनी महात्मा गांधींसारखं उपोषणाचं हत्यार उपसून बारामतीमध्ये सलग 5 दिवस उपोषण केलं. आणि त्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा दर 2050 रुपये मिळाला. साखर कारखानदार हेच सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे खाजगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत आणि तेच कायदा करतात आणि तेच कायदा पायदळी तुडवतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई काहीच होत नाही. यासाठी महाराष्ट्रातील जनतेनेच विशेषतः शेतकऱ्यांनी साखर कारखानदार असणाऱ्यांना मत देता कामा नये, निवडून देता कामा नये. असं झालं तरच शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना न्याय मिळेल. ते फक्त शेतकऱ्यांच्यावरच अन्याय करतात अशातला भाग नाही. शेतकऱ्यांच्या कारखान्यातून मिळालेला पैसा आणि त्या पैशाचा गैरवापर करून
सर्वसामान्य जनतेला सुद्धा वेठीस धरतात. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनतासुद्धा या साखर सम्राटांच्या दांडगाव्याला त्रासलेली आहे आणि यांचा बंदोबस्त फक्त आणि फक्त मतपेटीतूनच होऊ शकतो. राजू शेट्टींनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात संतापलेल्या शेतकऱ्यांच्या बरोबर इंदापूर इथे ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाला सरकारनं बेदरकारपणे चिरडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच पुंडलिक कोकाटे आणि चंद्रकांत नलावडे या 2 शेतकऱ्यांचा बळी गेला. पण याच आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला 2600 रुपये दर मिळाला. पुन्हा 2013 साली साखर सम्राटांनी साखरेचे भाव कोसळले आहेत असं सांगून ऊसाला 1560 रुपये दर जाहीर केला. त्यानंतर राजू शेट्टींनी कराड आंदोलन करून ऊसाला पहिली उचल 3000 रुपये द्या अशी मागणी केली. काय मागायला आलो आम्ही काही जगावेगळं मागायला आलेलो नाही. आम्ही आमच्या ऊसाचा दर मागायला आलेलो आहे. आम्ही कारखान्याला ऊस घालायचा, त्या ऊसापासून साखर तयार करायची, ऊसाच्या चिपाडापासून वीज तयार करायची, ऊसाच्या मळीपासून दारू तयार करायची. हे सगळं रोखीनं विकायचं. आलेल्या पैशातून बँकेचे हप्ते भागवायचे, बँकेचं व्याज भागवायचं, कामगारांचा पगार द्यायचा, तोडणी वाहतूक करणाऱ्यांची बिलं द्यायची, वेगवेगळी केमिकल्स पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांना देणी द्यायची, सगळा खर्च करायचा, प्रशासकीय खर्च करायचा आणि उरलेले पैसे शेतकऱ्याला द्यायचं. म्हणजे पिकवायचं आम्ही, स्वयंपाक करायचा आम्ही आणि जेवण तयार झाल्यानंतर पंक्तीला बसायचं याने आणि उरलेलं उष्ट आणि शिळं खायचं आम्ही. हेच वर्षानुवर्ष चालत आलं. आता आम्ही एवढंच सांगतोय की पहिला आमचं बाजूला काढून ठेवा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. 2013 साली कराडमध्ये ऊस आंदोलन पेटलं आणि याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं 6600 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमुळे साखर कारखानदारांनी ऊसाचा दर प्रति टन 1560 वरून 2520 रुपयापर्यंत दिला. 10 वर्षात झालेल्या या विविध ऊस आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना एकंदरीत 32,034 कोटी रुपयांचा उच्चांकी नफा मिळाला. आता ऐकूया काही प्रतिक्रिया. राजू शेट्टी खासदार झाल्यापासून गुळाला ऊसाला दर चांगला मिळायला लागला, दुधाला, भाताला आणि त्यापासून शेतकऱ्यांची जरा पैशाची अडचणी दूर झाली आणि 2 पैसे निर्माण झाले. खासदार राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांचा उद्देश एकच आहे की गोरगरीब सुखी झाला पाहिजे, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, शेणामुताला हात घालणारी माझी माय सुखी झाली पाहिजे, रात्रभर ऊसाच्या फडात जाऊन पाण्याचं दारं मोडणारा माझा बाप सुखी झाला पाहिजे. भाताला ऊसाला दर देत्यात. ह्याच्या अगोदर खासदार कोण या वाडीवस्ती डोंगराळ भागात कोणी येत नव्हते. आता राजू शेट्टी सगळ्या खेडूपाडी आला आणि सगळ्यांनी भेट देऊन गेला. आणि राजू शेट्टी साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर रा म्हणजे राजासारख्या मनाचा, जू म्हणजे जनावराच्या खांद्यावर असतं ते जोकड, शे म्हणजे शेतकरी आणि टी म्हणजे टिळक. राजासारख्या मनाच्या माणसानं बळीराजाच्या खांद्यावर असणारं अन्यायाचं, अत्याचाराचं आणि भ्रष्टाचाराचं जोकड फेकून दिलं आणि शेतकऱ्याच्या कपाळावर समाधानाचा टिळक केला, तो म्हणजे राजू शेट्टी. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, वाळवा, शिराळा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाताला व्यापारी 800 ते 1000 रुपये दरानं खरेदी करत होते. यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लुबाडणूक केली जात होती. त्यामुळे बांबवडे येथे भात परिषद बोलवून खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन केलं. राजू शेट्टींच्यामुळे ऊसाला चांगला दर आला, भाताला पण चांगला दर आला. एवढं करूनही राजू शेट्टी थांबले नाहीत. त्यांनी कांदा, कापूस, बेदाणा उत्पादकांना रास्त भाव मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, परिषदाही भरवल्या. राजू शेट्टी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. गन्ना उत्पादक किसानों का जो लागत मूल्य है उसके तरफ अनदेखी की जाती है. केवल मिल मालिकों
जिसके हिसाब से FRP तय होती है, ये बहुत बड़ा अन्याय किसानों की तरफ। लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठीही प्रयत्न केले. शारपड जमिनीच्या विकासासाठी तब्बल 43 कोटी रुपयांची तरतूद केली. बंद पडलेल्या जुन्या पंचगंगा पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करून 750 एकर क्षेत्र सिंचनाखाली आणलं. वस्त्रोद्योगातील क्लस्टर योजनेसाठी केंद्र सरकारकडून 68 कोटींची भरीव तरतूद केली. त्या वर्षी या शेतामध्ये 131 टन उच्चांक ऊस घेऊन आम्ही एकंदरीत ऊसाचं उत्पादन घेतलं. तांत्रिक शेती पद्धतीनं शेती करायला चालू झालं आहे. ऊस आंदोलनामुळं ऊस आंदोलन झालं नसतं तर त्यांच्याकडे पैसा मिळाला नसता आणि तांत्रिक शेतीसुद्धा करता आली नसती. पन्हाळा, शाहूवाडी या डोंगर परिसरातील धनगरवाड्यात राजू शेट्टी यांनी स्वतः जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवले. सगळे शेतकरी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांना बहुमतानं निवडून आणतील अशी मी ग्वाही देतो. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार असूनही राजू शेट्टी यांचं राहणीमान हे अगदी साधं आहे. अतिशय साधं राहणीमान असणारं राजू शेट्टी हे व्यक्तिमत्व. कोणताही कार्यकर्ता, शेतकरी अपॉइंटमेंट न घेता, फोन न करता अगदी सहजपणे राजू शेट्टींना भेटू शकतो. आता आंदोलन केलं म्हणताना जरा पैसा व्हायला लागला. शेतकरी जरा बरं झाल्यात. आता आंदोलनाने काय करायचं, गरिबाच्यासाठी काहीतरी करून लढा लागल्या. शेतकरी जरा सुखी झालं, घरं बांधायला लागली, काहीतरी करा लागल्यात. का तर उसाचा पैसा आला म्हणून करा लागल्यात. अपंगाचं चांगलं केलेलं आहे, त्यामुळं शेतमजूर उसाला दर आणि इतर पिकं यांना दर चांगला मिळालेला आहे. मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये शाहूवाडी, शिराळा आणि पन्हाळा हे 3 डोंगरी तालुके आहेत. त्या डोंगरदऱ्यामध्ये धनगरवाड्यामध्ये राहणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी काहीतरी निर्माण करायचं आहे. ह्या पश्चिम घाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, तीर्थक्षेत्र आहेत आणि अभयारण्य सुद्धा आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक यावेत, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करायची आहेत. पर्यटक आले की ते येताना एकटे येत नाहीत तर रोजगार घेऊन येतात. त्यातून भूमिपुत्रांना रोजगार मिळावा अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायची आहे. गेली 4 वर्ष मी वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्यासाठी एक शाळा चालवतो. सरकारची 1 रुपयासुद्धा मदत न घेता त्यांना चौरस आहार देण्यापासून ते त्यांच्या शिक्षणा चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा प्रकारे प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये जे चुणचुणीत मुलं आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे, त्यांच्यासाठी एक सरकारच्या मदतीशिवाय लोकवर्गणीतून वसतिगृह चालवण्याचा माझा विचार आहे. याशिवाय या माझ्या मतदारसंघातील हा जो शेतकरी आहे किंवा यंत्रमागधारक आहे किंवा वस्त्रोद्योग आहे, यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि निर्यातीसाठी शेतीमाल, साखर, गारमेंट आणि इथली औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित झालेला माल निर्यातीसाठी जर कोकण रेल्वेला कोल्हापूरची रेल्वे जोडली तर आम्हाला रत्नागिरी बंदर जवळ पडतं आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला जगाच्या व्यापाराशी जोडायला एक बंदराची जवळीकता निर्माण होते. त्यासाठी कोकण रेल्वेचा एक माझा संकल्प आहे. अनेक शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करायचे आहेत की ज्याच्यातून रोजगार निर्माण होईल. हे संकल्प पुढच्या 5 वर्षासाठी मी केलेले आहेत.
निवडणुकीमध्ये मत देत असताना प्रत्येक माणसानं, प्रत्येक मतदारानं चोखंदळपणानं उमेदवाराच्या चारित्र्याकडं आणि निवडून आल्यानंतर तो काय करू शकतो याची क्षमता तपासली पाहिजे आणि मगच मत दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण ज्याला मत देतो तोच शेवटी धोरण राबवण्यासाठी विधानसभेत अथवा लोकसभेमध्ये जातो आणि लोकसभेमध्ये देशाच्या 543 मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारातूनच देशाचं धोरण ठरत असतं. जर त्यांनी चांगल्या पद्धतीचं धोरण राबवलं तर सर्वसामान्य माणसाला जगणं सुसह्य होतं. त्यांनी स्वार्थासाठी धोरण राबवलं तर सर्वसामान्य माणसाला जगणं असह्य होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रत्येक माणसाचं राजकारण्यांच्याबद्दल अत्यंत वाईट मत बनलेलं आहे. सरसकट सगळेच राजकारणी भ्रष्टाचारी आहेत अशा प्रकारचं मत बनलेलं आहे. परंतु त्याला आपणही सगळे जबाबदार आहोत. स्वच्छ चारित्र्याची चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देऊ शकणारे लोकसुद्धा या समाजामध्ये आहेत. असे लोक शोधून त्यांच्या पाठीमागं आपली ताकद लावली पाहिजे. महायुतीचा उमेदवार या नात्यानं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. 5 वर्षे मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलेलं आहे. 5 वर्षे लोकसभेमध्ये मी खासदार म्हणून काम केलेलं आहे. मी केलेल्या कामाचा आरसा तुमच्या समोर ठेवलेला आहे. गेल्या 10 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे. पण 16 ऑक्टोबर 2004ला ज्यावेळी पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून मी माझ्या मतदारांना आणि या महाराष्ट्रातील जनतेला एक शब्द दिलेला होता की ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी माझा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी मी शेवटचा श्वास घेणार आहे त्या दिवशी सुद्धा माझा हात स्वच्छच असणार आहे. 10 वर्षानंतर आज मी अभिमानानं सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये 5 वर्ष आमदार आणि 5 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना दुर्बिणीनं शोधता येईल असा एक छोटासुद्धा डाग त्या माझ्या हाताला मी पडून दिलेला नाही. अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदाना दिवशी मत देताना माझा विचार करावा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर माझ्या शिट्टी या चिन्हावर एक मत देऊन मला पुन्हा सन्मानानं लोकसभेमध्ये पाठवा एवढीच माझी विनंती आहे. आणि खरोखरच हे राजू शेट्टी साहेब या निवडणुकीमध्ये निश्चितच गेल्या वेळेपेक्षा जास्त मतानं अगदी लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणार यात मुळीच शंका नाही. कहो दिल से एकच गती. गुन्हेगारांना आश्रय देऊन राजकारण नासवणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊ. जाती धर्मात भेदभाव करून समाजात फूट पाडणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊ. विकास विरोधी धोरण राबवून देश कंगाल बनवणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊ. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राजू उर्फ देवप्पा अण्णा शेट्टी. त्यांची निशाणी आहे शिट्टी. शिट्टी शिट्टी. शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून राजू शेट्टी यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. लक्षात ठेवा, शिट्टी शिट्टी शिट्टी.